आजच्या सेक्शनमध्ये आपण इन्व्हेंटरीजबद्दल पाहणार आहोत. इन्व्हेंटरी काय असते? इन्व्हेंटरी म्हणजे जिथं आपल्याला स्टॉकच्या रिलेटेड गोष्टी असतात त्या सर्व इन्व्हेंटरीमध्ये कन्सिडर केल्या जातात. स्टॉक आयटम, स्टॉक ग्रुप, स्टॉक कॅटेगरी, गोडाऊन, युनिट, या सगळ्या गोष्टी आता क्रिएटवर गेलात आपण. इन्व्हेंटरीमध्ये या सगळ्या गोष्टी असतात. इन्व्हेंटरी स्टॉक ग्रुपचा अर्थ जो स्टॉकचा जो समूह आहे त्याला आपण स्टॉक ग्रुप म्हणता. आता एखादी कंपनी आहे तर कंपनीचे ब्रँड, एक कंपनी अनेक ब्रँड तयार करते. आता समजा एखादं संतूर साबण आहे, संतूर नावाची कंपनी आहे. संतूरचे साबणं पण आहेत, संतूरचं पावडर पण आहे, संतूरचं आणखी काहीतरी दुसरे काही प्रोडक्ट असतात. जसे कधी खूप मोठी कंपनी असते तर कंपनीचं अनेक ब्रँड असतात, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार ब्रँड तयार करते है ना. जसं टाटा नावाची कंपनी आहे तर टाटाचे अनेक प्रोडक्ट आहेत. टाटाचे टी व्ही आहेत, LED आहेत, LCD आहेत, बघा आहेत असे है ना. टाटाचं AC आहे, टाटाचं अनेक ठिकाणी प्रोडक्शन्स आहे. म्हणजे टाटा एक खूप मोठा ग्रुप, समूह आहे असं कंपनीचं, आणि त्याचं वेगवेगळे मॅन्युफॅक्चरिंग आहे. कॅटेगरी वेगवेगळे आहेत त्याचे. स्टॉक कॅटेगरी म्हणायला आपण जे प्रवर्ग ज्याला आपण म्हणतात, तर साबण आहे, एखादं ऑइल आहे, अनेक समूहांचे असे कॅटेगरी असतात. युनिटचा अर्थ ज्याला आपण माप म्हणता की आपण वजनाचं माप म्हणता, युनिट, मेजरमेंट युनिट म्हणतात. लिटर आहे, किलो आहे, असं हे युनिट असते. पीसेस आहे, बॉक्स आहे, नोज आहे, क्विंटल, टन, सोनं घेतलं तर ग्रॅमनं, तुळ्यानं घेता आपण. हे सगळे काय आहेत? युनिट, त्याला आपण युनिट म्हणतात. आणि गोडाऊन्स हे जे आहेत जिथं आपण आपला रॉ मटेरियल आपण ठेवता लोकेशनला, त्याला आपण गोडाऊन म्हणतो. तर आपल्याकडं सपोज एक लक्षात ठेवा की आपल्याकडं आपल्याला काही कॅटेगरी ग्रुप बनवायचे आहेत. आपल्याला ग्रुपवर गेलो समजा, इथे ग्रुप्स, या ठिकाणी ग्रुप्स आपल्याला पाहायचे आहे. स्टॉक ग्रुप आहेत आपल्याकडे, एवढे ग्रुप्स आहेत, नंबर ऑफ ग्रुप्स आहेत दिले तुम्हाला. समजा क्लोजअप आहे, समजा असे वेगळे ग्रुप्स आहेत. स्टॉक ग्रुप्स आपले भरपूर आहेत, त्याच्यानुसार आपण सगळे तयार करू. तर पहिलं ग्रुप आपण तयार करू. हे ग्रुप्स आहेत आपल्याला दिले सगळे, दिसतात का हे मध्ये सेंटरचे. ग्रुप्सवर जाऊ. मग याकडे एक कंपनी आहे समजा डव नावाची कंपनी आहे. ओके, याला मी प्रायमरी घेतो असं, याला इथे यस करतो आणि एंटर करून याला सेव्ह करतो. पहिला ग्रुप झाला माझ्याकडं. त्यानंतर हमाम नावाचा एक ग्रुप आहे, HAMAM, हमाम असं. तर हे ग्रुप्स आपण घेऊ तसे. याला आपण प्रायमरी घेऊ, याला पण यस करू असं. त्यानंतर लाईफ बॉय नावाचं एक आहे, लाईफ बॉय, याला पण यस करू तसं. कॅटेगरीनुसार लक्स आहे समजा, तर लक्स. हे सगळं तुम्ही तयार, आता समजलं असेल तुम्हाला. हे ग्रुपचे नाव आहे सगळं, याला यस करायचं. हे स्टॉक ग्रुप्स आहेत. हे काय झाले आपले? स्टॉक ग्रुप झाले. हां, तर आता आपल्याला कॅटेगरी बघायची. तर कॅटेगरीज, तर काही साबणं आपल्या कशा आहेत ज्याला आपण म्हणता, इथं काही साबणं आपल्या बाथ सोप आहेत, काही आपल्या वेगवेगळ्या आहेत. तर पहिलं कॅटेगरी आपण नुसार होऊ. तर ही जी दिसतं आपल्याला सगळ्या साबणं आपल्याला इथं बघायचं आहे कॅटेगरीमध्ये. बाथ सोप घेऊ, BATH, बाथ सोप, म्हणजे आपल्या अंगासाठी आपण वापरता आहे ना. तर असं घेऊ शकतो. आता काही कॅटेगरी आपली फूड्सची असते समजा इथं, तर त्याची पण ग्रुप आहे. त्याची समजा जाम आहे समजा, असं जाम. तर ग्रुप करायचा, ग्रुपवर जायचं. इथं ग्रुप, हे सगळे ग्रुप्स आहेत खालचे वेगळे, हे सगळे फूड्समध्ये होते. तर इथं ग्रुपवर जायचं, इथं जाम ग्रुप बनवायचा आपण असं असं. याला प्रायमरी घेऊन येतं यस करायचं.
ज्यूस आहे समजा, GUIC ज्यूस, हे पण याची पण कॅटेगरी वेगळी आहे. याची कॅटेगरी आपण फूड्स घेऊ. काय घेऊ तिची? फूड्स. समजलं? असं केलं, फूड्स कॅटेगरी, बात कॅटेगरी वेगळी. ओके. आता हे झाल्यानंतर आपल्याला याचे युनिट काय करायचे? युनिट आपण आता काय केलं, ग्रुप केलं, कॅटेगरी केलं, आता युनिट करायचं. आपण ॲटम नंतर करू, पहिले युनिट करू. तर युनिटमध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं, युनिट करू आपण. तर पीसेस घेऊच वाटलं, पीसेस, PIC फुल फॉर्म याचं पीसेस घेऊ. इथे लिहू शकता फुल फॉर्म PICES पीसेस, आणि ज्यातून PCS पीसेस असं घेऊ, PCS पीसेस घेतलं. आता आपल्याला काय करायचं आहे, गोडाऊन घ्यायचे. गोडाऊन आपल्याकडे 2 गोडाऊन आहेत, एक तर वेअरहाऊस आणि दुसरं शॉप. वेअरहाऊस म्हणजे आपलं एक गोडाऊन आहे, वेअरहाऊस जिथं आपला माल स्टॉक येतो. शॉप म्हणजे आपलं दुकान आहे. दुकानात किती आहे, गोडाऊनमध्ये किती आहे. तर इथं गोडाऊन पहिले गोडाऊन तयार करा, क्रिएट करा शॉप नावाचं. कोणतं केलं आपण? शॉप म्हणजे दुकानाचं गोडाऊन. आणि दुसरं कोणतरी वेअरहाऊसचं गोडाऊन. दुसरं एक वेअरहाऊस, WHAREHOU वेअरहाऊस. आहे का? असं केलं. इथलं 2 दुकानाचं तयार, असं 2 गोडाऊन तयार. आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मला काय, स्टॉक मेंटेन करायचं. आता स्टॉकवर जातो. इथं पहिलं स्टॉक आयटम क्रिएट करू. डव 125 ग्राम. डव 125 ग्रॅमचं आपल्याकडे आहे. 125 ग्रॅमचं आहे. याला घेताना आपल्याला या कॅटेगरीने घेताना डवमध्ये घ्यायचं. आणि हे जे आहे काय, तर बाथसोप घ्यायचं. याला पीसेस घ्यायचं. असं आता इथं गेल्यानंतर आपल्याला स्टँडर्ड रेट म्हणून दाखवते. आपण घेताना कितीने घ्यावल्या आणि विकताना कितीने विकणार आहात, स्टँडर्ड रेट म्हणून शो करा. याला यस करायचं. एंटर केलं की आपल्याला असं येईल. याला एंटर करायचं आहे. घेताना हा जो प्रोडक्ट आहे, आपण घेताना आपण 80ने घेत आहात, 50 घेतात, आणि विकताना आपला घेताना आपण 40ने घ्यावल्या आणि विकताना आपण 45ने विकायला. हा जो प्रोडक्ट आहे, घेताना किती घ्यावल्या, 40ने, विकताना घेताना 40 घ्यायचं आणि विकताना किती घ्यायचं आपल्याला, 45 घ्यायचं. असं घ्यायचं. तर आपल्याकडं एंटर करत यायचं. इथं टोटल कॉस्टिंग किती आहे सगळ्याकडे, आपल्याकडे या दोन्हीचे प्रोडक्ट किती येतं, 80. किती येतं, 80. टोटल आपल्याकडे 80 आहेत. याच्यामध्ये आपल्याला शॉपमध्ये किती आहेत, शॉपमध्ये आपल्याकडं 36 येतं आणि वेअरहाऊसमध्ये 50. तर शॉपमध्ये जायचं, पहिले शॉप घ्यायचं, इथं 30 घ्यायचं. आता जो रेट द्यायचा आपल्याला, तो पहिला जो रेट आहे 40चा, तोच द्यायचा आपण, 40 रुपये असं एंटर करायचं. आणि शॉपवर वेअरहाऊसवर जायचं, तिथं पण 40 द्यायचं. आता आपलं दोन्हीचं उत्तर 3200 आलं का बघायचं, बरोबर आहे का बघायचं, 3200 असं एंटर करायचं. याला एंटर करायचं, याला सेव्ह करायचं. दुसरा घ्यायचा डव 50 ग्राम. डव लिहायचा, 50 ग्राम लिहायचं. लिहिलं का असं. परत त्याला घेताना आपण डवमध्येच घ्यायचं, कारण डवचा हा कॅटेगरी आहे. इथं बाथसोप घ्यायचं, पीसेस घ्यायचं. इथे याला यस करायचं. स्टँडर्डला काय करायचं, यस करायचं. घेताना कितीने घ्यायला आपण, 18ने घ्यायला. विकताना किती विकायचं आपल्याला, घेताना किती घ्यायला आपण, 18ने घ्यायला. विकताना 20ने घ्यायला. या डेटला काही करायचं नाही, फक्त एंटर करायचं. इथं रेटवाली इथं एंटर करायचं. एंटर करत खाली यायचं. टोटल क्वांटिटी किती आहे आपल्याकडे याची, 48 48 कॅन्टिटी आहेत. आणि याच्यातली शॉपमध्ये किती आहेत आपल्याकडं, 25 आहेत. शॉपमध्ये 23 आहेत. 23 घेऊ शकता. इथं शॉपमध्ये 23 आहेत. हां 23 आहेत. आणि रेट काय यायचा आपला, प्राईस काय याची 18. हे घेताना आणि विकताना हे टोटल आपल्याकडं घेताना कितीने घ्यायला, विकताना कितीने विकायला. 18ने घ्यायला, 20ने विकायला. 48 क्वांटिटी आहेत. तर या गोडाऊनमध्ये किती, या गोडाऊनमध्ये किती, 23 म्हणजे 18 रुपयाला एक आहे. वेअरहाऊसमध्ये 25 राहिले, 18 रुपयाला एक आहे. हा 18 रुपयाचा रेट टाकायचं, हा इथला टाकायचा. आपण 864 रुपये आहे का बघायचं कन्फर्म. हे अमाऊंट बरोबर आहे तर आपलं इथलं बरोबर आहे. असं
त्यानंतर हमाम आहे समजा HAMAM हमाम 100 ग्रॅम असं. याला घेताना आपल्याला हमाममध्ये टाकायचं. मग याच्यात बाथसोप घ्यायचं, याच्यात पीसेस घ्यायचं, इथं यस करायचं. आता हे घेताना इंटर करा. घेताना कितीने घ्यायला आपण 16 रुपयाने आणि विकताना किती घ्यायचं 18 टाकून द्यायचं. इंटर करत खाली यायचं. टोटल क्वांटिटी येतं 69. याच्या वेअर शॉपमध्ये किती येतं शॉपमध्ये 30 आहेत. 30 येतं. तर काय रेट आहे आपलं 16 रुपये. 16 रुपये टाकायचं. आणि शॉप वेअरहाऊसमध्ये तेवढं बाकीचं 16 रुपयेचं बघायचं. 1104 रुपये आहे का असं करायचं. म्हणजे प्रॅक्टिस करावं तुम्हाला या सगळ्या गोष्टीची. सेम तसंच करायचं. एक फक्त लिहायचं काय मिक्स फ्रूट जॅम, मिक्स FRUIT फ्रूट जॅम. असं किती ग्रॅम आहे 200 ग्रॅम 200 ग्रॅम असं. याला घेताना आपल्याला जाममध्ये घ्यायचं, इथं फ्रुट्समध्ये घ्यायचं, पीसेस घ्यायचं, इथं यस करायचं. घेताना किती घ्यायला आपण 40 ना, विकताना 45. एंटर करत खाली यायचं. टोटल क्वांटिटी किती त्याची आपल्या 90 असं. याच्यामध्ये शॉपमध्ये किती येतं 40 येतं. 40 रुपये रेट आहे. वेअरहाऊस 40 असं. 3600 रुपये आहे बघायचं. असं करून बघायचं. म्हणजे याच्यात आपण काय करताय की काय काय गोष्टी शिकत आपण. तर स्टॉक ग्रुप कसं मेंटेन करणं, स्टॉक कॅटेगरी कशी मेंटेन करणं, स्टॉक आयटम कसा मेंटेन करणं, आणि मग युनिट. पहिल्यांदा सुरुवातीला आपण ग्रुप तयार करायचा, त्यानंतर कॅटेगरी तयार करायची, त्यानंतर युनिट तयार करायचं, त्यानंतर गोडाऊन तयार करायचं, नंतर काय करायचं आपण स्टॉक आयटम एंटर करायचं. आता हे सगळं केल्यानंतर आपल्याला कळते की आपल्याकडं स्टॉक कितीचा आहे, कोणता स्टॉक किती आहे. तर स्टॉक समरी जे जातं आपल्याकडं. तर सध्या माझ्याकडं डवचा किती स्टॉक आहे, हमामचा किती स्टॉक आहे, आणि आता आपल्या दुकानात किती स्टॉक आहे ते सगळं दिसते इथं. कळालं का असं. ज्यावेळेस एखादा माल विकता आपण सेल करता तर आपण सेलवर जाता, व्हाउचरवर जाता, सेल व्हाउचर घेता आपण असं. आणि समजा आपण एखाद्या कॅशमध्ये आपण माल विकताय, कॅशमध्ये विकताय आपण एखादा माल, सेलची एंट्री करता आपण असं. सेल करता, इथं सेल नावाचं लेजर तयार करता, सेलला सेल्स घेता, याची एंट्री करता. तर आता समजा एखादा मी लक्स साबण घेतो आहे, लक्स साबण माझ्याकडं डव साबण आहे, समजा डव साबण आहे माझ्याकडं 80 आहेत. मला दिसते किती आहेत माझ्याकडे, किती येतं 80 येतं. गोडाऊनमध्ये किती येतं, कोणत्या गोडाऊनमध्ये किती आहे ते सगळं दिसते मलाकडे. याच्याकडे 30 आहे, याच्यात शुअर वेअर्समध्ये आहेत. तुम्हाला 30 आहेत समजा, याच्यात 10 विकायचे आहेत मला शॉपमध्ये. ज्यावेळेस मी 10 सेल करतो तर 10 सेल क्वांटिटी 10 लिहिली तर ॲटोमॅटिक रेट येणार 45 रुपीज. म्हणजे आपण दिलेला रेट येणार हा. टाकायची गरज आहे का, घेताना किती नाही गेलं टाकलं आपण, त्याच्यामुळे आपल्याला नंतर टाकायची गरज पडत नाही. आणि एंटर केलं समजा, आणि इथं आपण सेल टाकलास, आणि परत जर डव घेतला समजा, आपण डव साबण घेतलं तर आपल्याकडे 80 दाखवते. आणि आता शॉपमध्ये किती दाखवते, वेअरहाऊसमध्ये किती दाखवते. आता बघा इथं आपण एंट्रीच कंप्लीट केलं आहे ना आपण. आता जायला इंट केलं समजा, आणि एंटर केला समजा, असं एंटर केलं तर आता आपण 10 कमी केल्या. आता जर तुम्ही स्टॉक समरीवर गेल्या समजा, स्टॉक समरीवर गेल्या, इथं स्टॉक समरीवर गेल्या, आणि मग इथं जा डव साबणावर गेलात, आणि आता इथं डव साबण किती राहिले. तर आता नाही, आपल्या वेअरहाऊसमध्ये किती झाले आहे ते बघायचे. आपल्या गोडाऊन समरी चेक करायची ना, आपल्या गोडाऊनचं. तर गोडाऊन समरी चेक करायची आपल्याला. इथं स्टार्ट, इथं गोटूवर जायचं, इथं गोडाऊन लिहायचं, गोडाऊन समरी दिसते का इथं क्लिक केलं तर गोडाऊनमध्ये शॉपमध्ये किती राहिले आपल्याकडं, डवच्या आपल्याकडं किती राहिले तर तर 43 राहिले. आपण विकल्या 10 विकल्या ना आपण. आता 10 सेल केल्या आपण, 10 काय केल्या सेल केल्या आहे ना. आणखी जावा व्हाउचरवर, परत कॅश घ्या, आणि
सेल घ्या. आता डव साबण घ्या आणि आता गोडाऊन घ्या. किती दिसतात आता आपल्याकडं शॉपमध्ये? किती राहिल्या? पहिले किती होते आपल्याकडं? आता किती राहिल्या? दिसले का इथं आपल्याला? म्हणजे या ठिकाणी आपण असं काय करू शकतो, सगळं चेक करतात आपल्याला किती स्टॉक राहिला काय नाही. सगळं एखाद्या स्टॉकचं डिटेल बी बघू शकता आपण. या गोटूवर जायचं. स्टॉक क्युरी नावाचा एक प्रकार असतो. स्टॉक क्युरी, QUARY क्युरी, स्टॉक क्युरी. कोणत्या स्टॉकची क्युरी पाहायची आपल्याला? डवची पाहायची. डवचं डिटेल पूर्ण दिसते. आपण डवकडं आपल्या टोटल आपल्याकडं क्लोजिंग स्टॉक 70 होता. 70मध्ये आपण विकला, आपण सेल केला. सेल दिसते का तुम्हाला? ह्या दिवशी 10 स्टॉक सेल केला. तर गोडाऊनमध्ये किती राहिला आपल्याकडे दाखवते? 20 राहिला, 50. आणि इथं आपण दाखवते पूर्ण आयटमची कॅटेगरी दाखवते. डवमध्ये किती कॅटेगरी आहेत सगळं दाखवते. पूर्ण स्टॉकचं क्युरी असं दाखवते. ॲव्हरेज कॉस्ट दाखवते आपली. सेलिंग प्राईस दाखवते किती आहे स्टँडर्ड सेलिंग प्राईस. आणि स्टँडर्ड आपली जी प्राईस होती आपण घेताना कितीने घेतलं होतं हे सगळं या ठिकाणी आपला स्टॉकची क्युरी आपल्याला चेक करता येते. परचेस तर केलं नव्हतं आपण, डायरेक्ट आपला ओपनिंग स्टॉक होता हा, आहे ना. सेल दाखवलं आहे, फक्त सेल केलेलं आपण. समजलं का? केलं आहे. तर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. काय काय करायचं याच्यातून आपल्याला? पहिले क्रिएटवर जायचं, पहिले स्टॉक ग्रुप बनवायचा, नंतर स्टॉक कॅटेगरी बनायची. कॅटेगरीमध्ये हे 2 कॅटेगरी ठेवायच्या. त्यानंतर स्टॉक युनिट तयार करायचं. युनिट तयार करायचं. पीसेस टाका. हां, PIC पीसेस टाका. क्वांटिटी काय टाकू शकता तुम्ही. आणि गोडाऊन तयार करायचं. शॉप आणि वेअरहाऊस 2 गोडाऊन तयार करायची. यात करायचं. ओके. काय गरज पडणार नाही आपल्याला.